सुप्रभात मंडळी. एवढ्यात न निदान अर्धा तरी तास मी रोज न्यूजपेपर वाचायला घेऊन बसते आणि तेही आपल्या 2.5 किलोच्या मग सोबत. आणि स्पेशल म्हणजे आज आहे मदर्स डे. त्यासाठी इथे मॉमकेशन म्हणजे मदर्स व्हॅकेशन असायला हवं असं मलाही वाटतं. आणि सकाळी सकाळी संजू राठोड तुम्हाला दाखवण्याचं कारण म्हणजे असं की जेव्हापासून बँगल्स हा सॉन्ग आलेला आहे ना, तेव्हापासून माझी कार्टी सतत बँगलचा गाणं म्हणत राहते आणि एवढ्यात ती रोज 9 वाजता झोपून उठते. तर आज मी चक्क संजू राठोडचा तो बँगल गाणाच लावला आणि ती लिटरली उठून बाहेर आली आणि सरळ टीव्हीच्या समोर जाऊन बसली. म्हणजे टोटली फॅन झाली आहे संजू राठोड. म्हणून तिला इथे संजू राठोडचे मी गाणे लावून दिले आणि त्यानंतर आम्ही जेवायला घेऊन बसलो. आणि आज स्पेशली मी बनवली होती भेंडीची भाजी आणि ती भेंडीची भाजी माझी फेवरेट आहे. माहिती नाही, खूप जणांना भेंडी म्हटलं तर नाक वर करतात, पण मला खरंच भेंडी खूप जास्त आवडते आणि घरी पावभाजीची भाजी असली ना तर ती एकटी मीच संपवते. आणि आज मदर्स डे आहे म्हटलं तर कार्टी सोबत जरा खेळच खेळून घेतलं. खेळ खेळला आणि त्यानंतर दिलं तिला झोपून आणि त्यानंतर मी काढला माझा अवजार. आणि याच अवजाराने आपल्या केसांना आपल्याला जाळायचं आहे. नाही, जाळायचं नाही आहे. उद्याला आहे मला एक महत्वाचं काम आणि मला हे नक्की माहिती आहे की उद्याला मला काही सेट करायला वेळ मिळणार नाहीये, म्हणजे हेअर सेट करायला वेळ मिळणार नाहीये. म्हणून मी आजच हेअर वॉश केले आणि त्यानंतर आता इथे मी बसले स्ट्रेट करायला. आणि इथे आपल्या पूर्ण केसांचे मी केले 2 भाग आणि 2 सेक्शन पाडल्यानंतर मला कळलं की आपल्या डोक्यावर खरंच मोजकेच म्हणजे 1-2च केस उरले आहेत की काय. कारण स्कूलमध्ये असताना ना जी आमची एक वेणी पडते ती त्या वेळेला त्याच्याही डबल 2 वेण्या पडत होत्या. पण असो, इकडे हेअर स्ट्रेट करता करता माहिती आहे का, माणूस गुडघ्यापर्यंत वाकून जातो, पण हे केस काही संपत नाही. म्हणून खिचून ताणून ओढून मला ह्या केसांना सरळ करावं लागतं. कारण माहितीये का, धुतल्यानंतर हा केसांचा भारा असा फुलून जातो की कायच सांगू यार. म्हणजे वाटतात ते तसे साई पल्लवी सारखे, पण ते दिसायला ना विचित्र दिसतात. ऍक्च्युली साई पल्लवीचे तर काय केस. चला, गुडघ्यापर्यंत वाकण्याची मेहनत तर इकडे एका साईडला रंगली. आता ही दुसरी बाजू राहिली आहे. आता हे कसं होणार हे मला माहिती नाही. म्हणजे खरंच सांगते, हे जे अवजार आहे ना ते कामाचं तर आहे. इकडे हेअर सेट करता करता माझा इकडे घाम निघून गेला. पण शेवटी त्या केसांना मी पूर्णपणे केलं आणि त्यानंतर माझे केस जरा असे काहीतरी दिसतात. काय दिसतात का नाही, एकदम फुल्लन फटाका. आता इकडे केसांचं निरीक्षण करत बसले तर बाकीचे कामं राहणार, म्हणून सायंकाळी झाली आणि त्यानंतर आपला चहा घेऊन मी निघाले गार्डन मध्ये. माझ्या कार्टीला बघून तिचे फ्रेंड्स लोक पण आले तिथे खेळायला आणि इथे बसल्या बसल्या चांगला थंडगार वारा घेता घेता अंधार कधी पडला हे मला कळलं. तर उद्याला आहे आता महत्वाचं काम, म्हणून आजचा व्लॉग इथेच समाप्त करूया.